नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स बाय एस पीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी विषय गणित यातील धडा पहिला अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फक्त धडाच नाही तर त्यासोबत उदाहरण संग्रह 1 मधील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमची कोणतीही कन्सेप्ट मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे रोमन संख्याचिन्हे. पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरं वापरली जात होती, जसं की 1 साठी आय, 5 साठी व्ही आणि 10 साठी एक्स ही अक्षरं संख्याचिन्हे म्हणून वापरली जात होती. या 3 संख्याचिन्हांचा वापर करून आपल्याला 20 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते पाहायचं आहे. त्यासाठी 4 नियम आहेत. ते नियम आपण सर्वात पहिल्यांदा पाहून घेऊ. नियम 1, आय व एक्स यांपैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात. म्हणजे आय हे जर 2 वेळा लिहिलं तर आय हा सिम्बॉल एक्स या संख्येसाठी आहे, तर 2 वेळा लिहिल्यानंतर 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणजे 2 वेळा आय एकापुढे एक लिहिलं तर त्या संख्या चिन्हाचा अर्थ होणार 2. दुसरं उदाहरण बघा. 2 वेळा एक्स लिहिलं, एक्सचा अर्थ होतो 10. 2 वेळा एक्स लिहिलं म्हणजे 10 अधिक 10 बरोबर 20. म्हणजे 2 वेळा एक्स हे रोमन संख्याचिन्हामध्ये लिहिलं असेल तर ती संख्या असेल 20. तिसरं उदाहरण बघा आता. 3 वेळा आय. 3 वेळा आय म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर झालं 3. म्हणजेच 3 वेळा आय असेल त्या रोमन संख्याचिन्हाचा अर्थ होणार 3. नियम दुसरा, आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. नियम 3, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजेच काय, जर आय किंवा व्ही एखाद्या मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिला असेल तर त्यामध्ये तो आय किंवा व्ही मिळवला जाणार आणि त्या चिन्हाचा संख्या आपल्याला मिळणार. उदाहरणार्थ आता इथं लिहिलेलं आहे व्ही आय, म्हणजेच व्हीच्या पुढे आय लिहिलेला आहे. यामुळे काय होणार आहे, व्हीमध्ये आय मिळवला जाणार. व्हीची किंमत आहे 5, आयची किंमत आहे 1. म्हणून 5 अधिक 1 बरोबर 6. ह्याचा अर्थ व्ही आय हे संख्याचिन्ह 6 या संख्येचं आहे. चौथा नियम, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे 1 पेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत, म्हणजेच फक्त एकदाच लिहिले जाते. ह्याचं उदाहरण आहे आय व्ही. आय व्हीमध्ये काय आहे, व्हीच्या अगोदर आय आहे, म्हणजेच व्हीच्या किमतीतून आयची जी किंमत असणार आहे ती वजा केली जाणार आहे. व्हीची किंमत आहे 5, आयची किंमत आहे 1. 5 मधून 1 वजा केले, उत्तर आलं 4. म्हणजेच आय व्ही या रोमन अंकी चिन्हाचा अर्थ आहे 4. या 4 नियमांना आपण एकत्रित बघू. आता पहिला नियम काय होता, आय आणि एक्स ह्यापैकी जर एकापुढे एक चिन्ह आली तर त्यांची बेरीज करायची. व्ही का नाही घेतला यामध्ये, का तर व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. तिसरा नियम सांगत काय होता की आय आणि व्ही हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे, मोठे चिन्ह म्हणजे एक्सच आहे, कारण 3च चिन्ह होते आय, व्ही आणि एक्स. यातले मोठं चिन्ह आहे एक्स. एक्सच्या पुढे जर आय आणि व्ही आले तर ते एक्समध्ये ॲड करणार. एक्समध्ये ॲड करणार म्हणजे एक्सची जी संख्या आहे किंमत, म्हणजेच एक्सची किंमत आहे 10, त्यामध्ये आय आणि व्हीची जी काही संख्या किंमत असेल ती ॲड केली जाणार. आणि चौथा नियम होता, आय हे चिन्ह व्ही आणि एक्स यांच्या डाव्या बाजूला आल्यानंतर त्यामधून ते वजा केलं जाणार होतं. ठीक आहे, एक उदाहरण पाहू. 8 ही संख्या आय एक्स अशी लिहिली जाऊ शकत नाही, कारण ती आपल्या नियमांमध्ये बसत नाही. म्हणून 8 ही संख्या आपण लिहिली कशी, व्ही आय आणि आय. हे उदाहरण या 4 नियमांना एकत्रित करून बनवण्यात आलेलं आहे. सो आता आपल्याला रोमन संख्याचिन्हांचा सर्व नियम तसेच लिहिण्याच्या पद्धती समजल्या असतील. ह्यावरून आपण आता उदाहरण संग्रह कसा सोडवला आहे ते बघू. उदाहरण संग्रह 1 मध्ये 5 प्रश्न आहेत. त्यापैकी 4 प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. 5वा प्रश्न हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. प्रश्न क्रमांक 1 आहे 1 ते 20 रोमन संख्या. 1 ते 20 या रोमन संख्या कशा लिहायच्या आहेत ते मी इथं लिहून दाखवलेलं आहे. तरी तुम्हाला नियमांच्या आधारे सर्व संख्या आपण कशा लिहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे.
दुसरा प्रश्न आहे, दिलेले रोमन चिन्ह आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहा. हे सर्व रोमन चिन्ह आपल्याला आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहायचे आहेत. ते कशा प्रकारे लिहायचे ते मी सगळं दाखवलेलं आहे. ते तुम्ही नियमांच्या आधारे तपासून घ्यायचे. तिसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. दिलेल्या रिकाम्या जागा कशा पद्धतीने भरलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्यायचे आणि नियमांचा वापर झालेला आहे की नाही हे सुद्धा तपासायचं आहे. चौथा प्रश्न आहे, रोमन चिन्हांचा वापर करून संख्या लिहा. दिलेल्या संख्या रोमन चिन्हांचा वापर करून आपल्याला लिहायच्या आहेत. त्या मी लिहून दाखवल्या आहेत. तुम्हाला फक्त नियमांच्या आधारे त्या बरोबर आहेत की नाही हे फक्त चेक करायचं आहे. अशा प्रकारे आपला पहिला उदाहरण संग्रह तसेच पहिला चॅप्टर संपलेला आहे. 5वा प्रश्न हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. इथून पुढे आपण 5वी ते 10वी गणित विषयातील सर्व चॅप्टर्स अभ्यासणार आहोत. तसेच उदाहरण संग्रह कसे सोडवले हेही पाहणार आहोत. धन्यवाद.